आहोत। नरेश म्हस्केंच्या मुलाला एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्याचं कळतंय। नरेश म्हस्के यांच्या मुलाला एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी नाकारलेली आहे। ठाण्यातून एक मोठी अपडेट म्हणावी लागेल ठाण्यातल्या राजकारणामध्ये, त्यामुळे मोठी समीकरणं बदलू शकतात। नरेश म्हस्के यांच्या मुलाला एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी नाकारलेली आहे। या संदर्भात गणेश थोरात आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देतात। गणेश, नरेश म्हस्के यांच्या मुलाला एकनाथ शिंदेंनी खुद्द उमेदवारी नाकारली आहे, काय अपडेट्स मिळतात या घडामोडी संदर्भात? नक्कीच पाहायला गेलं तर आज एबी फॉर्म वाटपाची सुरुवात झालेली आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे। त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज नरेश म्हस्के यांच्या मुलाची तिकीट जे आहे ते नाकारले। आशुतोष म्हस्के असं त्यांचं नाव असून आनंदनगर प्रभाग 19 मध्ये ते राहतात आणि त्याच ठिकाणी अनेक वेळा ते दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कामं केली आहेत। मात्र सध्या तरी टेमी नाका या ठिकाणी अनेकांना एबी फॉर्म वाटपाचं काम सुरू आहे। या ठिकाणी स्वतः खासदार नरेश म्हस्के असेल, युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक असेल, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे खासदार हे देखील आहेत। मात्र या सर्व ठिकाणी पहिल्या अनेकांना फॉर्म दिले जातात। मात्र या संदर्भात पाहायला गेलं आता मोठी माहिती समोर आली ते म्हणजे नरेश म्हस्के यांचा मुलगा जो आशुतोष म्हस्के यांचं थेट तिकीट नाकारल्यामुळे अनेक प्रभागामध्ये आता आनंदनगर असेल, हाजुरी प्रभागामध्ये नाराजी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या तरी स्वतः खासदार नरेश म्हस्के यांनी खाली उतरून त्यांना समजूत काढलेली आहेत। मात्र त्यांची नाराजी आता दूर करण्यासाठी आता स्वतः शिंदे कशाप्रकारे प्रयत्न करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी आता आशुतोष म्हस्के यांची जे आहे ते तिकीट नाकारल्यामुळे आनंदनगर असेल, हाजुरी प्रभाग असेल, 19 प्रभागामध्ये या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या बाहेरच्या लोकांना आयातून तिकीट दिले जाते आणि शिवसैनिकांना डावललं जाते। आम्ही काम करतोय ना, पैसे नाही मागितले, शहर प्रमुख आरोप नाही आमचा, पण विचार करायला पाहिजे ना। त्याच्यासारखं दुर्दैवी कोण नाही। पैसे मागितले का तिकिटासाठी? तुम्ही आरोप करता की पैसे घेऊन तिकीट येत म्हणून? मी आरोप केला नाही। मला न्याय मिळाला पाहिजे, मी कार्यकर्ती आहे, मी असं म्हटलंच नाही। कमर्शियल म्हणजे तुम्ही तुमच्याच लोकांना घेताय, तुमच्याच। माझं वैजयंती पाटे, तुम्ही नातेवाईकांना काम करणाऱ्यांना द्या ना, कधी बाहेर येताय त्यांना तुम्ही देताय। किती वर्ष सेनेचं काम? 12। आम्ही घरातनं वेळ काढून आम्ही रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत बाहेर फिरत होतो। काम करणाऱ्याला तुम्ही तिकीट देत नाही, काल आलेल्याला तुम्ही तिकीट देता का? अहो, आम्ही आज आमचं काम आहे 27-28 वर्षाचं, आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं। काल आलेला तुम्ही तुमचा मी फॉर्म मागितला, म्हणलं माझा फॉर्म, तर म्हणे आम्ही दिलाय, तर म्हणलं कोणाला दिला ते नाव सांगितलं नाही। भूमिका काय नाही, अपक्ष वगैरे नाही, पण अन्याय झाला अजून काय नाही। आता बघू कुणी जर बोलवलं तर। अन्याय झालाय माझ्यावर अन्याय झालाय। पुण्यामध्ये तिकीट नाकारल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत। गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपण या ठिकाणी काम करतो, मात्र इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली जाते असं म्हणत हे सगळे पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत। पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील नाराजीचा सूर आपण पाहिला।